महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेलकम टू क्लब 50 मित्रा. बघता बघता आपली 50शी आली. 11वीच्या क्रिकेट मॅच पासून चालू झालेली आपली मैत्री 30 वर्ष प्लस आपली अधिक घट्ट होत चालली आहे. आपलं बॉन्डिंग आणखीन स्ट्रॉंग होत चाललंय. क्रिकेट मॅच पासून सुरू झालेला आपला मैत्रीचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. मग 11वी टू IJ आपल्या वर्षा सहली असोत किंवा आपल्या मुंबई ट्रिप असोत किंवा तू इथे आल्यावर दरवर्षी होणाऱ्या आपल्या वार्षिक सहली असो. कॉलेजनंतर पण आपण खूप धमाल केली. MBA साठी एकच कॉलेज मिळावं म्हणून केद्याचा पेजर घेऊन केलेला आटापिटा असो किंवा नंतर मला सिडॅकला जॉब मिळाल्यावर तू आणि निल्या माझा डबा संपावा या उदात्ततेतूनही लंच टाइमला रोज यायचं ते असो. काही दिवसांनी मला असं वाटायला लागलं होतं की तुम्ही सिडॅकच्याच पेरोलवर आहात, कारण माझे बहुतांशी कलिग तुम्हाला चांगलेच ओळखायला लागले होते. या आपल्या मैत्रीच्या प्रवासात तुझा वाटा खूप मोठा आहे मित्रा. तुला UKला जाऊन 20 वर्षापेक्षा अधिक काळ झाला, पण तू आपल्या मैत्रीची नाळ तुटून दिली नाहीस. आमच्या दुःखाच्या क्षणी असो किंवा आनंदाच्या क्षणी असो तुझा फोन असतोच असतो. माझ्या 50व्या वाढदिवसाला तू इंडियात आला हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं. आणि आपली लॉंग पेंडिंग गोवा ट्रिप सक्सेसफुल झाली. या प्रवासात तुझ्या आयुष्यातही काही चढ उतार आले, पण तू त्याला धैर्याने सामोरा गेलास. तू कधीच गिव्हअप केलं नाहीस. यू आर अ ट्रू फायटर. अजून खूप आठवणी आहेत, बोलण्यासारखं बरंच आहे, पण तुझ्यासारखा शब्दप्रभू नसल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होतोय. हा बहुतेक विमलीज आणि अशोक मधला फरक असावा. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एंडियर्स. नोव्हेंबरमध्ये भेटूच. बाय. बंड्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रा, 50वं वर्ष चालू होत आहे. तू म्हणतोस तसं आहे की टाईम फ्लाईज. हे खरं आहे. आपली जशी ओळख झाली 11वी पासून तसेच मला वाटतं खूप गोष्टी आपण धमाल केल्या, एन्जॉय केली. पण तुझा आणि माझा रॅपो जो राहिला तो पहिल्यापासून खूप वेगळा राहिलेला आहे. 11वी पासून प्रत्येक गोष्टीमध्ये तू माझ्यासोबत होतास, आहेस आजही. आणि प्रत्येक गोष्टीत मला म्हणजे तुझ्या सल्ल्याशिवाय काही निर्णय महत्त्वाचे आहेत जे आहेत ते मी नाही म्हणजे घेऊ शकत नव्हतो. पण तू प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे उभा राहिलायस. आज UKला जातानाही मला आठवत आहे की आपण तू जायच्या आदल्या दिवशीच आपण भेटलो होतो आणि ऑलमोस्ट आपण ठरवत होतो की एकत्र जाऊयात UKला म्हणून दोघं जण. पण समोर ते काही वर्कआउट झालं नाही. तू एकटा गेलास आणि आज छान सक्सेसफुल झालेला आहेस शर्वरी सातवी बरोबर पूर्णपणे. सो व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. आणि आता तुझ्याबद्दल काय बोलायचं रे. तू बोलायचं म्हणलं तरी खूप म्हणजे हा किती प्रचंड मोठा होईल व्हिडिओ. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायची. आपली ट्रिप असू दे किंवा आपले सेलिब्रेशन्स असू देत, वाढदिवसाची सेलिब्रेशन्स, कॉलेजमधली सेलिब्रेशन्स, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण धमाल केलेली आहे. आणि एक एक छोट्या खूप गोष्टी अशा आहेत की ज्या आयुष्यामध्ये आपल्याला म्हणजे माझ्यासाठी तरी किमान खूप आहेत. म्हणजे माझ्या यशस्वी पिरियड असू दे किंवा अवघड पिरियड असू दे, आपण प्रत्येक गोष्ट एकत्रपणे सामोरं गेलेलो आहे. आणि तुझा सल्ला खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतंय तुझा खंदा सपोर्ट होता, आहे आणि राहीलच. आणि तुझ्या सपोर्टशिवाय म्हणजे ती आता सवय झाली रे प्रत्यक्षात. आता आजही मी इकडं आहे आफ्रिकेमध्ये, आपला टाईम झोन एकत्र आहे, आपण खूप वेळा बोलतोय एकमेकांशी. माझीही काही अडचण असेल किंवा तुझ्याही काही अडचण असेल तर तू सांगतोस मला, किंवा माझ्या अडचणी काही असेल तर मी तुला परत सल्ला मागतो आणि तू परखडपणे देतोस. सो तुझा या अवघड दिवसांमध्ये सो खूप छान सपोर्ट राहिलेला आहे. हा असा सपोर्ट राहू दे. जीवत शरद शतम. खूप हे यशस्वी आयुष्यामध्ये. आणि लवकरच एकत्र भेटूया आपण आणि धमाल करूया. हॅपी बर्थडे वन्स अगेन बंडे. प्रिय मित्र सुहास, तुला सुवर्ण महोत्सवी
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. बघता बघता लेकस वयाची 50 गाठलीस, पण तुझा उत्साह अजूनही तेवढा दांडगा आहे हे खरं. खरं तर तुझी माझी ओळख इयत्ता पहिलीपासून म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून आपण एकत्र आहोत आणि कायमच राहू. शिशुविहार शाळा जरी बघितली तरी सुद्धा तिथे घडलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर येतात. सुमनताई, मंदाताई, वैजूताई यांचे वर्ग, त्यांनी केलेल्या शिक्षा, शाळेचे गॅदरिंग, शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळलेलं जंगल जिम, किंवा तो आपला आवडता खेळ म्हणजे रायटिंग पॅड आणि रुमालाचा बॉल करून क्रिकेट, आपली पराळगड इथे गेलेली ट्रीप, सगळं एकापेक्षा एक या सुंदर आठवणी आहेत. लकीली आपण पुढचा प्रवासही एकत्रच केला. 5वी ते 10वी परत विमलाबाई गरवारेला एकत्र होतो. आणि मी तर 9वीला कोथरूडला जेव्हा राहायला आलो त्यानंतर परत क्लास होता आपल्याला एकत्र भेटायला, दररोजच्या गप्पा मारायला, साई बेकरी मधले समोसे, ही सगळी मजा कायमच आठवते. गांधी भवनच्या ग्राउंडवरती खेळलेलं क्रिकेट किंवा क्लास आपलं गांधी भवन मधलं गॅदरिंग, या सगळ्या न विसरता येणाऱ्या आठवणी आहेत. शाळा संपून आपला महाविद्यालयीन प्रवास सुरू झाला, पण त्यानंतरही तू, मी, पशा, मंद्या, इकडनं कोथरूडची गँग सगळी डबल सेट कॉलेजला जाणं सायकलवरती, त्यानंतर ऑलिम्पस जिम तू मी दिल्या फारच उत्साहाने केलेला होता. तुझ्याबरोबर पाहिलेले ते असंख्य प्रमाणातले मॅटिनी, मॉर्निंग शो, विवेकानंद क्लासचा कॉर्नर, तिथं मारलेल्या गप्पा, नंतर मध्ये गाण्यांची आपण ती लिस्ट करायचो, किशोर, रफी, लता यांच्यात नुसत्या लिस्ट करत बसायचो. मंद्याच्या घरी केलेला रात्री अभ्यास किंवा माझ्या घरी केलेला टाइमपास, सगळीच मजा होते. पुरुषोत्तम काय, फिरोदिया काय, धमाल होते. सॅम टूर्स म्हणणं तू आलास की मी, तू आणि पप्या 100% भेटायचो दररोज. दत्त स्नॅक सेंटर, तिथं गप्पा मारायचो, किंवा लकी, ही आपली ठिकाणं न विसरण्यासारखी आहेत. सुयश क्लास, कल्पना, दर रविवारची स्नेहाची मीटिंग, हे आपलं एकदम गोल्डन आवर्स होते. हे जे आयुष्य तुझ्याबरोबर जे एन्जॉय केलं ना, खूप मजा आली या प्रवासाला. IGI पूर्ण केल्यानंतर तू स्वतःच्या हिमतीवरती लंडनला सेटल झालास. खरंच खूप जिद्द दाखवलीस तू, आणि खरंच अतिशय अप्रिशिएटिंग आहे, आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि असं खूप छान वाटतं की तू दरवर्षी ऑलमोस्ट आता बऱ्याचशा तुझ्या कंट्रीज तुझ्या व्हिजिट झालेल्या आहेत. फिरण्याची तर तुला होतीच आवड, प्रश्नच नाही, पण त्याबरोबरच तू न चुकता भारतातही येतोस आम्हाला भेटायला. हे इतकं रिफ्रेशिंग असतं आमच्यासाठी, आणि या तुझ्या याच्यात कधीच खंड पडून देऊ नको. दर नोव्हेंबर डिसेंबर आला की बंड्या येणार हे 100% असतं. त्यामुळे खूपच हे अतिशय अप्रिशिएटिंग आहे. तुझा नवीन नवीन पुस्तक वाचण्याचा जो छंद आहे तो कायम चालू ठेव. त्यामुळे तू अतिशय अजूनही समृद्ध होत जाशील. आणि मला तुझा खरंच स्वभाव आवडतो, म्हणजे तुझं जे अपडेट राहणं असतं प्रत्येक क्षेत्रात खूप छान असतं. ते कायम अपडेटेड असतोस तू. कीप इट अप, ऑलवेज कीप इट अप. या सगळ्या प्रवासात शर्वरीची तुला अतिशय योग्य साथ मिळाली. सानवी सुद्धा आता तिच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करेलच नक्की. तर परत एकदा तुला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, आणि हीच तुला शुभेच्छा. लवकरच भेटू. नोव्हेंबर महिन्याची वाट बघतोय आम्ही. चल, पुन्हा एकदा तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय फॉर नाव. श्रीराम. हॅलो सुहास, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरे तर आपले ठरले होते की असं व्हिडिओद्वारे शुभेच्छा द्यायच्या नाही द्यायच्या, पण आता घरातूनच आलंय म्हणून ह्या तुझ्यासाठी विशेष व्हिडिओ तयार केलेला आहे. मलाही खूप आनंद होतोय.
मस्त वाटतं रे व्हिडिओद्वारे पण शुभेच्छा द्यायला. करत राहायचं काहीतरी. 50 वर्ष, 50 इज रिअली अ नंबर टू बी रिमेंबर्ड. आपली जवळपास 35 वर्ष असलेली दृढ मैत्री मित्र हा काही योगायोग नाही आहे, ही काहीतरी दैवी योजना आहे, आपली डेस्टिनी आहे. अँड आय एम रिअली व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट ॲक्च्युली, अँड व्हेरी 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 हॅपी टू हॅव सच अ वंडरफुल फ्रेंड लाईक यू. आता तू म्हणशील मध्येच इंग्लिशमध्ये काय, तर आता काय तू लंडनवासी आहेस म्हणून थोडं म्हटलं जरा इंग्लिशमध्ये बोलू. तर आपल्याबद्दल, आपल्या आठवणींबद्दल बोलायचं तर काय अशा कित्येक हजारो आठवणी आहेत रे. हजारो गोष्टी आहेत ज्या आपण 35 वर्ष गुणिले 365 दिवस असं तू जर का केलंस तर काय हजारो आठवणी आहेत. पण आपली मैत्री जी काही घट्ट झाली, ती सुरुवात झाली ती खरं तर आपल्या बाळ्यामुळे. त्या बाळाच्या क्लासला किंवा क्लासच्या बाहेर तू, मी, निल्या, बबन्या, आपण जे सगळ्यांनी मिळून जो धुमाकूळ घातलेला आहे, तर खरं तर ते त्याचीच कृपादृष्टी आहे असं आपण म्हणूयात. 1991 साली जी सुरू झाली आपली मैत्री, ती आजही अशीच अखंड अबाधित आहे. अर्थात याला आपण एकमेकांना आपण धरून ठेवलंय, ते धरणं महत्वाचं आहे. आपल्या आठवणींबद्दल काही प्रामुख्याने आठवणी सांगायच्या तर तू आणि मी केलेली सन्मानमध्ये आपली जी पहिली दाढी होती, तर ती पहिली दाढी आपण सन्मानमध्ये जाऊन केली. कॉलेजमध्ये म्हणण्यापेक्षा कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर आपण जे काही घालवलेले क्षण, आपला जो एक मोठा ग्रुप होता, त्या ग्रुपने आपण अलका टॉकीजला पाहिलेला पिक्चर, नंतर कॅन्टीन, कॉलेज कॅन्टीन म्हणजे आपला काय खास अड्डा, त्याच्यामध्ये एक चहा आपण 7 जणांनी पिला होता तो क्षण, कॉलेजमधल्या आपल्या त्या फ्रेंडच्या मॅडम, ते सगळे असे अनेक किस्से आहेत. कॉलेजमधली आपली ती क्रिकेटची मॅच, काय मजा मजा मजा. आणि त्यावरती काय आयसिंग म्हणजे आयसिंग ऑन द केक इज आपल्या ट्रिप्स. खरी मैत्री ती तिथेच फुलते. खरं आहे, एकत्र क्षण घालवल्यामुळेच आपण जास्त जवळ येतो. काय असे बरेच बिकट क्षणी पण आपण निल्याकडे एकत्र होतो. तुला कल्पना आहे त्याची सगळ्याची. असं 2-5 मिनिटामध्ये असं काही सांगण्यासारखं आपलं काही नाही. आपला करिअर ग्राफच इतका मोठा आहे की आपल्याला म्हणजे असा किमान दिवस पाहिजे. तू एक काम कर, सगळ्यांना आम्हाला जर लंडनची तिकीटं काढून पाठव, म्हणजे काय आम्ही येतो एक मोठ्या तुझ्या समारंभामध्ये, आम्ही एक विशेष असं भाषण देतो मस्तपैकी. मित्रांनो, तुझं खरंच कौतुक आहे. तू ठरवल्याप्रमाणे इथनं शिक्षण झाल्यानंतर, BCom झाल्यानंतर तिकडे लंडनला गेलास, लंडनमध्ये मस्तपैकी शिकलास, उच्च शिक्षण घेतलंस, त्याच्यानंतर नोकरी केलीस. काय तू किती कष्ट केलेस, किती खस्ता खाल्ल्यास आम्हाला माहिती आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 365 दिवस फिजिकली जरी किंवा इथे तू असलास म्हणजे बरोबर होतो असं नाही, पण आपण फोनवर सतत संपर्कात होतो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सतत संपर्कात होतो. आपल्याकडे माहिती, इन्फॉर्मेशन इकडनं तिकडनं सतत येत जात होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जे तिकडे जाऊन अचीव केलेलं आहेस ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याला तुला मिळालेली शर्वरीची साथ, त्याच्यानंतर तुम्हाला झालेलं उत्तम असं कन्यारत्न, तुम्ही खरंच मस्त असा उत्तम असा तिथे तू छान राहिलास आणि सगळ्यांना मिसळून घेऊन तिथेही तुझं तू एक असं साम्राज्य तयार केलंयस. एवढं असूनही तुझं खरं कौतुक म्हणजे तू जरी लंडनवासी असलास तरी तू अजूनही पुणेकरच आहेस किंवा कोथरूडकरच आहेस. तुझ्याचमुळे तर म्हणजे आपले मूळ कोथरूडकरांना जॉईन होण्यासाठी आपले ज्येष्ठ पण इकडे आले. सगळे तुझी लीला आहे बाबा. काय करतो, सगळं चालायचंच, त्याला काय, आपण काय करायचं त्याचं. बघ तुला जमेल तसं मस्तपैकी आता ब्लॅक कॉफी पी आणि छान असं एन्जॉय कर. आपण आता पुण्याला आलास तू की आपली ट्रिप आहे जे ठरलेली त्याप्रमाणे मस्तपैकी ट्रिपला जाऊ, छान एन्जॉय करू आणि भरपूर गप्पा मारू ट्रिपला. आता फोन व्हिडिओ कॉल संपवायच्या आधी
पुन्हा एकदा तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुला उदंड कीर्ती, यश, प्रेम, आरोग्य, सुख, संपत्ती, समाधान, जे काय तुला पाहिजे ते सर्व काही मिळो अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग आता इथे थांबवतो. धन्यवाद. बाय बाय बंड्या. सुह्या, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू इथे जरी नसलास तरी सगळ्यांशी खूप वेल कनेक्टेड आहेस. अगदी तुझं इथे सगळ्यांना घट्ट धरून आहेस आणि तुझी पाळेमुळे इथे घट्ट रुजलेली आहेत. जरी तिकडे गेला असेल तरी तू माझ्या मते तरी तू मनाने इथेच असतोस आणि हेच खूप छान आहे तुझी गोष्ट. आणि सगळी जी काय प्रगती केलेली आहे आजपर्यंत, भरपूर काम, तुझे वेगवेगळे अचीवमेंट्स, तिथे जाणं, तिथे सेट होणं, हे फार कौतुकास्पद आहे. कीप इट अप. तब्येतीची काळजी घे. वन्स अगेन हॅपी बर्थडे. बेस्ट लक. Happy birthday. Have a great years ahead, Suhas. Happy 50th birthday. 91 मध्ये विवेकानंद क्लासेस पासून चालू झालेली आपली ही मैत्री तुझ्यामुळे वर्षानुवर्ष वृद्धिंगतच होत गेली. तुझं डिटर्मिनेशन, फोकस, जर एखादी गोष्ट तुला करायची असेल तर त्याच्यासाठी तू करणारे प्रयत्न, हॅट्स ऑफ टू यू. सगळ्या मित्रांना जोडून ठेवणार आपल्या ग्रुपचा ग्लू आहेस तू. युकेला जाऊन सुद्धा एवढ्या अवघड परिस्थितीत जे काही अचीव्ह केलं आहेस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुझी शब्दांवरची पकड आणि सध्या जे काय नवीन लिहिण्याचं तू चालू केलेलं आहेस, दॅट इज व्हेरी गुड. समथिंग वी लुक फॉरवर्ड टू ॲज ऑलवेज. किती मेमरीज आहेत असं, यू नो राईट. देर आर मेनी थिंग्स टू टेल. कांट बट have a great years ahead. Thanks for being such a lovely true friend. Happy birthday. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा. आज आयुष्यातली एक महत्वाची पायरी, एक महत्वाचा टप्पा तू पार पडलेला आहेस, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि क्लब 50 मध्ये आता तू जॉईन झालेस. मागच्या वर्षी संजयनी जो क्लब 50 आपल्या ग्रुपमध्ये चालू केला, त्याच्यानंतर त्याला हर्षा यावर्षी जॉईन झाला. जर सौरभ असला असता तर सौरभ आता त्याला ऑगस्टमध्ये जॉईन झाला असता. आणि आता तू त्या क्लबमध्ये जॉईन झालेला आहेस. आयुष्यातली 50 वर्ष डोळ्यासमोरून अशी एखाद्या मूव्हीसारखी निघून गेली. त्यातले ऑफकोर्स 34-35 वर्ष हे आपण एकमेकांना ओळखतो. 1991 सालापासून आपण जेव्हा मित्र म्हणून एकत्र आलो, तेव्हा आपण आपल्या आयुष्याची गद्दे 25 सुद्धा पार पडलेली नव्हती. आपल्या कॉलेजपासून जी काय आपण एक धमाल केलेली आहे आपल्या ग्रुपमध्ये, सो त्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या अतिशय मनाला खूप आनंद देतात. आपल्या सगळ्या अगदी छोट्या छोट्या ट्रिप्स असतील तेव्हापासूनच्या. 11वीत असताना आपण ट्रेननी लोणावळ्याला जायचो, तिथनं चालत भुशिड्यांना जायचो, धबधब्यांमध्ये भिजायचो, पावसात भिजत हिंडायचो. सो त्या छोट्या ट्रिप्स असतील, किंवा आपण 2 व्हीलर्सवरनं केलेल्या ट्रिप्स असतील छोट्या छोट्या, भुलेश्वर, बनेश्वर, सिंहगड. त्यानंतर TY झाल्यानंतर आपण एक महत्वाची ट्रिप केली, रायगडची ट्रिप. मध्ये 12वी नंतर आपण अंजरलेची ट्रिप केली. आणि आता तू लंडनला सेटल झाल्यानंतर दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे तू जेव्हा भारतात येतोस तेव्हा आपण सगळेच जण ग्रुपमधले आतुरतेने ज्याची वाट बघत असतो त्या दरवर्षीच्या आपल्या ट्रिप्स, महाबळेश्वरच्या किंवा सीमा फार्म्सच्या किंवा आंबा घाटातली ट्रिप आपली, किंवा मागच्या वर्षी खूप आपण ग्रुपनी जे एक मनाशी ठरवलेली ट्रिप होती की जी मागच्या वर्षी एक्झिक्यूट झाली, ती म्हणजे गोव्याची ट्रिप. सो या सगळ्याच ट्रिप्स हे आपल्याला खूप अशा आनंद देणाऱ्या आणि खूप धमाल ट्रिप्स झालेल्या आहेत. मला तुझा सगळा हा प्रवास आठवतोय 1991 सालापासून. तुझ्यात एक प्रकारचा एक आपण म्हणू
काहीतरी एक ध्येय गाठण्याची जी तुझी वृत्ती आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. तू कॉलेजमध्ये असल्यापासून तू एक स्वप्नपुराची बाळगवतोस की तुला परदेशात सेटल व्हायचं आणि त्या ध्येयाचा तू छान रीतीने पाठपुरावा केलास. त्यासाठी आवश्यक असणारं जे काही शिक्षण आहे ते तू घेतलंस. BCom झाल्यानंतर MBA हे तू केलंस. मला आठवतंय IBMR ला मी MCM आणि तू MBA करत होतो आणि ऑफकोर्स माझ्या खूप दांड्या असायच्या, कारण मी तेव्हा क्लासमध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे मला कॉलेजमध्ये फार लेक्चर्स अटेंड करता यायची नाहीत. पण मला हे आठवतंय की कॉलेजमधल्या ज्या काय वायवांचं शेड्यूल असेल किंवा प्रोजेक्ट सबमिशनचं शेड्यूल असेल ते तू MBA ला असून सुद्धा MCMच्या नोटीस बोर्डवरनं माझ्यासाठी तू त्या नोटिसेस लिहून आणायचंस किंवा त्या मला तू सांगायचंस. आणि त्याच्यामुळे माझी जी काय प्रोजेक्ट सबमिशन असतील, असाइनमेंट सबमिशन असतील किंवा मधल्या ज्या युनिट टेस्ट वगैरे असतील त्या सगळ्यांचं शेड्यूल हे मला तुझ्याकडनं करायचं. MBA कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा तू दिल्लीला काही महिने तू जॉब केलास. त्यानंतर पुण्यामध्ये 2-3 वर्ष तू जॉब केलास. तुझी अगदी सगळ्यात पहिली नोकरी मला आठवते सॅम टूर्स मधली. त्यावेळेला सुद्धा कॉलेजमध्ये असतानाच तू सॅम टूर्स मध्ये जॉईन झालेला होतास आणि अतिशय जबाबदारीने तिथलं सगळं जे ऑफिसमधलं रुटीन होतं हे तू छान रीतीने सांभाळायचंस. आणि त्यानंतर तू MBA झाल्यानंतर जे तू स्वप्न उराशी बाळगवतोस की परदेशात सेटल व्हायचं, सो ते तू खरं करून दाखवलंस. याबद्दल खूप अभिमान वाटतो तुझा. 2003 साली तू लंडनला गेलास आणि सुरुवातीला खरोखर खूप स्ट्रगल केलास तू तिथे, कारण ही सोपी गोष्ट नाही. आपण भारतातल्या एखाद्या शहरात सुद्धा जर आपण दुसऱ्या एखाद्या शहरात जाऊन राहिलो तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी या सांभाळून घ्यायला लागतात किंवा त्याच्याशी अकोमोडेट व्हायला लागतं. इथे तर तू 7 समुद्र पार लंडनला गेला होतास, पण तरी सुद्धा तू छान रीतीने तिथे स्ट्रगल केलास आणि तिथे नंतर तुला शर्वरी पण जॉईन झाली आणि खूप छान असं एक तुमचा संसार, तुमचं घर हे तिथे तुम्ही उभं केलं. मला सगळ्यात खूप मोठा अभिमान तुझा वाटला ते म्हणजे लंडनमध्ये तू स्वतःचं घर घेतलंस. ज्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं त्या ब्रिटिशांच्याच भूमीमध्ये तू स्वतःच्या नावावर स्वतःच्या मालकीचं असं एक घर हे तू स्वतः घेतलंस. मला खूप अभिमान वाटला त्यावेळेला तुझा. या व्हिडिओच्या निमित्ताने त्या सगळ्या आठवणींना एक उजाळा मिळाला. सो पुन्हा एकदा तुझं 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन. आणि आता 50शी उलटलेली आहे तर तब्येत ही महत्वाची आहे. वर्क लाईफ बॅलन्स हा आपण सगळ्यांनीच ठेवायलाच हवा आणि खूप छान रीतीने आता इथनं पुढे आयुष्याची वाटचाल ही आपल्याला सगळ्यांना करायची. तुझ्या मनात तू अजून जी काही ध्येय बाळगलेली असशील ती सगळी पूर्ण होवत आणि इथनं पुढचं आयुष्य खूप आनंदात, सुखासमाधानात आणि समृद्धीत जावो ही माझ्याकडून तुला शुभेच्छा. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन. जीवेत श्रद्धा.